गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. ह्या चॅप्टरचा आता हा शेवटचा कन्सेप्ट आहे बेटा. तो म्हणजे जॉन्सन काउंटर और ट्विस्टेड विंग काउंटर. कुठला आहे बेटा? जॉन्सन काउंटर और ट्विस्टेड विंग काउंटर. ठीक आहे. पहिले त्याची ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, वेव्हफॉर्म बघू, मग सगळं एक्सप्लेनेशन सांगतो. जॉन्सन काउंटर और ट्विस्टेड विंग काउंटरमध्ये ना बेटा तुमचा इथे फक्त वेगळा फ्लिप फ्लॉप यूज होतो. आतापर्यंत सगळीकडे डी फ्लिप फ्लॉप वापरला आपण. कुठला फ्लिप फ्लॉप यूज केला? डी. डी म्हणजे डिले फ्लिप फ्लॉप यूज केलेला आहे. आता जो तुमचा फ्लिप फ्लॉप यूज होईल तो आहे बेटा JK फ्लिप फ्लॉप यूज होतो. फक्त ह्या कन्सेप्टसाठी लक्षात ठेवा, जॉन्सन काउंटर ट्विस्टेड विंग काउंटरसाठी आपल्याकडे JK फ्लिप फ्लॉप यूज होतो. कुठला फ्लिप फ्लॉप यूज होतो बेटा? JK फ्लिप फ्लॉप. बरं, आता पुन्हा हा जो आहे तो 4 बीटचाच असेल. किती बीटचा असेल बेटा? 4 बीटचा. म्हणून पुन्हा आपले 4 फ्लिप फ्लॉप काढायचे. ठीक आहे. पुन्हा 4 फ्लिप फ्लॉप, 1 2 3. ठीक आहे. 3 फ्लिप फ्लॉप झाले आणि हा अजून एक चौथा फ्लिप फ्लॉप आणि हा अजून एक काय आला बेटा? चौथा फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. याला काय म्हणता येईल? फ्लिप फ्लॉप 0, याला फ्लिप फ्लॉप 1, याला फ्लिप फ्लॉप 2 आणि याला फ्लिप फ्लॉप 3. ठीक आहे. बरं, पुन्हा निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल. फ्लिप फ्लॉप जो कुठलाही असेल तो कुठला आहे बेटा? पुन्हा निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. निगेटिव्ह एज ट्रिगर्डचा फ्लिप फ्लॉप आहे म्हणून हा निगेटिव्ह एज आला, हा निगेटिव्ह एज आला, हा निगेटिव्ह एज आला, हा निगेटिव्ह एज आला. पुन्हा याला पण बेटा क्लिअर पल्स येते. हा गोल बाहेर काढा, आतमध्ये काढा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. हे पुन्हा काय आले बेटा तुमचे? क्लिअर पल्स. हे पुन्हा वरच्या साईडला क्लॉकचं आलं, खालच्या साईडला क्लिअर पल्सचं आलं. ठीक आहे. आता हा जो फ्लिप फ्लॉप आहे तो कुठला आपला? JK फ्लिप फ्लॉप. J0 K0, इकडे Q0 आणि Q0चा बार येईल. ठीक आहे. तसंच इकडे J1 K1 Q1 आणि Q1चा बार. तसंच इकडे J2 K2 Q2 आणि Q2चा बार. त्याच्यानंतर अजून एक शेवटी J3 K3 Q3 आणि अजून एक Q3चा बार येतो इथे. ठीक आहे. बरं, पुन्हा आता K0चा आउटपुट J1 ला, Q1चा आउटपुट J2 ला, Q2चा आउटपुट J3 ला. आता महत्वाचा फरक. आता सगळ्यात 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 महत्वाचा चेंज तुम्हाला इथं दाखवणार आहे. काय चेंज आहे? फुल कॉन्सन्ट्रेशननी बघा. काय चेंज आहे? फुल कॉन्सन्ट्रेशननी बघा. याच्यामध्ये ना बेटा हा जो Q3 ना Q3 जो असतो, Q3 तुमचा कनेक्टेड असेल बेटा K0 ला. उलटा कनेक्शन. Q3 कुठे कनेक्टेड असेल? K0 ला. आणि Q3चा बार जो असतो तो J0 ला कनेक्टेड असतो. पहिले मी त्याला मुद्दाम ब्लॅक पेनने दाखवतो म्हणजे लक्षात येईल. पहिले Q3चा जो बार येतो ना तो कनेक्टेड कुठे आहे तुमचा? तो कनेक्टेड आहे बेटा J0 ला. तो कनेक्टेड कुठे तुमचा? J0 ला. Q3चा बार कनेक्टेड आहे तुमचा J0 ला. Q3चा बार कुठे कनेक्टेड आहे बेटा? J0 ला. तसंच K0 ला आहे त्याला कनेक्शन असतं बेटा Q3चं. त्याला कनेक्शन कुठलं असतं? Q3चं. उलटं कनेक्शन दिलेलं असतं म्हणून त्याला म्हणतात ट्विस्टेड विंग काउंटर. म्हणून त्याला नाव काय बेटा? ट्विस्टेड विंग काउंटर. ट्विस्टेड विंग काउंटर नाव का आलंय? कळालंय? या 2 ब्लॅक लाईनी ज्या काढल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. ठीक आहे. पुन्हा नंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल पुन्हा स्टार्टिंगला क्लिअर पल्स असेल. ठीक आहे. स्टार्टिंगला क्लिअर पल्स असेल. क्लॉक काही असू द्या, क्लॉक काही असू द्या. अजम्पशन स्टार्टिंगला सगळेच्या सगळे 0 असतील. स्टेट नंबर म्हणजेच क्रम असतो त्याला नंबर देतो 1 पहिले. स्टेट नंबर पहिले काय देतो? 1. आता जेव्हा क्लिअरची किंमत 1 होते आणि पहिला फॉलिंग एज ऑफ द क्लॉक होतो. आता एक्सप्लेनेशन कसं आहे ते लक्षात द्या. इथे तुमचं स्टार्टिंगला Q0 ची किंमत किती आहे बेटा? किंवा Q3 ची किंमत किती आहे? 0 निघाली. आता लक्ष द्या, Q3 ची किंमत 0 आलेली आहे. Q3 ची किंमत 0 आलेली आहे. पण त्याच वेळेस Q3च्या बारची किंमत किती असेल? 1 असेल. हो की नाही? हे दोन किमती ऑपोजिट असतात. Q3च्या बारची किंमत किती असेल? 1 असेल. जर Q3च्या बारची किंमत 1 असेल तर हा 1 गेला 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 इथं आला. इथं आला म्हणजेच Q0 ची किंमत किती येईल बेटा? 1 येईल. म्हणजेच Q0 ची किंमत किती आली? 1. पुढच्या क्लॉक पल्सला बाकी सगळेच्या सगळे काय असतील? 0. बाकी सगळेच्या सगळे 0. पण इथं काय आलं बेटा? 1 टपकला. इथं 1 टपकला. अजूनही Q3च्या इथे काय बेटा? 0च आहे. मग पुन्हा Q3 बारच्या इथे पुढचा क्लॉक पल्स पडला म्हणजे इथे पुन्हा 1, इथे निगेटिव्ह एज आला. ठीक आहे. याला स्टेट नंबर 2 दिलं, याला स्टेट नंबर 2 दिलं. हे कळालं? ठीक आहे. पहिला क्लॉक पल्स पडला, इथे 0 होतं, इथे 1 आला. तो 1 इकडे गेला इकडे गेला इकडे गेला म्हणून Q0 ची किंमत 1 झाली. तो 1 आला. बाकी सगळेच्या सगळे काय बेटा? 0 आहेत.
आता हा पुन्हा 0 आहे, हा पुन्हा 1 आहे. पुढचा क्लॉक पल्स पडला, निगेटिव्ह एजचा क्लॉक पल्स पडला, Q3 ची किंमत पुन्हा 1 झाली, 1 झाली, 1 झाली, तो 1 इथं आला. म्हणजे Q0 1 आहे, पण Q0 मधला 1 कुठे गेला आता Q1 मध्ये. म्हणजे आता इथे पण 1 येईल, इथे पण 1 येईल, दोघी ठिकाणी हा 1 पुढे गेला ना, इथे एक 1 टपकला आणि हा 1 पुढे गेला, म्हणजे ह्या दोघांचं आउटपुट काय आलं, 1 आलं. आणि मग इथे दोघांकडे काय आलं बेटा, 0. ही स्टेट नंबर 3 झाली, ही स्टेट नंबर 3 झाली. पण अजूनही Q3 ची किंमत किती आहे बेटा, 0च आहे. म्हणजे Q3 च्या बारची किंमत किती असेल, 1. तो 1 पुन्हा इकडे गेला, इथं आला, इथं आला, पुन्हा Q0 ची किंमत काय झाली, 1. तो 1 इकडे गेला, तो 1 इकडे गेला. म्हणजे आता Q0, Q1 आणि Q2, Q0, Q1 आणि Q2 तिघं 1 होतात, इथं 0 जातो. पुढच्या निगेटिव्ह एजला इथं 1 असेल, पुढच्या निगेटिव्ह एजला. ठीक आहे, त्याला स्टेट नंबर काय आलं, 4. पुन्हा आता पुन्हा याची किंमत काय झाली बेटा, अजूनही याची किंमत Q3 ची किंमत 0च आहे. याची किंमत 0 असल्यामुळे याची किंमत 1 होईल. 1 असेल, पुन्हा इथं किती आलं बेटा, 1. हा 1 आला, तो 1 पुढे शिफ्ट झाला, तो 1 पुढे शिफ्ट झाला. म्हणजे Q2 चा 1 कशात आला, Q3 मध्ये. म्हणजे सगळीकडे आता काय दिसेल बेटा, 1. पुढच्या निगेटिव्ह एजला, पुढच्या निगेटिव्ह एजला आता सगळीकडे काय आलं बच्चालो, 1. आता Q3 ची किंमत 1 झाली. आता नीट बघा, आता उलट कसं घडतं, Q3 ची किंमत 1 झाली, म्हणून Q3 च्या बारची किंमत किती होऊन जाईल, 0. आता Q3 च्या बारची किंमत 0 झाली, म्हणून आता पहिले Q0 काय होऊन जाईल, 0 होईल. आता Q0 काय होऊन जाईल बेटा, 0 पहिले. पण बाकी सगळेच्या सगळे काय असतील, हे 1 1 1च आहेत. ते चेंज होतील का बेटा, नाही. हे पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला आलं, स्टेट नंबर नंतर बघू. ठीक आहे, मग आता पुन्हा Q3 ची किंमत 1 आहे, तर खाली पुन्हा 0 होईल. तो 0 पुन्हा इकडे गेला, तो 0 इकडे गेला, म्हणजे Q0 ची किंमत 0 झाली. इथे 0 होता, तो पुढे गेला, म्हणजे Q0 आणि Q1 ची किंमत, दोघांची किंमत काय झाली, 0 0. आणि इथं 1 आला, इथं 1 जसाच जसा, हे सगळ्याच्या सगळं पुढच्या निगेटिव्ह एजला घडेल. पुन्हा आता पुढचा निगेटिव्ह एज आला, पुढच्या निगेटिव्ह एज आल्याच्या नंतर पुन्हा Q3 ची किंमत 1 आहे, हा 0 होईल. हा 0 झाला, म्हणून पुन्हा इथे 0 असेल, म्हणजे इथं 0 येईल, तो 0 पुढे जाईल, म्हणजे हा 0 झाला आणि इथला 0 पण पुढे गेला, हा पण 0 झाला, इथे पुन्हा 1 आला. पुन्हा निगेटिव्ह एज आणि 1 असेल, तर Q3 ची किंमत पुन्हा 1, इथे पुन्हा 0 होईल. हा 0 झाला, पुन्हा इथे Q0 ची किंमत 0 होईल. हा 0 पुढे शिफ्ट झाला, हा 0 पुढे शिफ्ट झाला, आणि पुन्हा याच्यातला 0 पण पुढे शिफ्ट झाला. हे असं वर्किंग घडेल ट्विस्टेड रिंग काउंटर. ट्विस्टेड रिंग काउंटर प्लीज व्हिडिओ 2 वेळेस ऐकाल म्हणजे फिट डोक्यात बसेल. प्लीज व्हिडिओ 2 वेळेस ऐकाल म्हणजे फिट डोक्यात बसेल. ट्विस्टेड रिंग काउंटर, ट्विस्टेड रिंग काउंटरमध्ये स्टार्टिंगला हा 0 असतो. ठीक आहे, सगळ्याच्या सगळ्या किमती 0 असतात. मग हा 1 आहे, तर पहिल्यांदा Q0 1 होतो, पहिल्यांदा Q0 काय होतं, 1 होतो, बाकीचे सगळेचे सगळे 0 राहतात. मग पुन्हा काय होतं, हा अजून 0 आहे, मग पुन्हा हा 1 होतो, पुन्हा हा 1 इथे, मग हे दोघं 1 होतात. पुन्हा हा 0च आहे, मग हा 1 झाला, पुन्हा मग हे तिघं 1 होतात, हा 0च आहे अजून. ठीक आहे, आणि मग नंतर हे चौबल 1 होतात. चौबल 1 झाल्याच्या नंतर पहिले Q0 तुमचा काय होतो बेटा, 0 होतो, मग ते 0 0 0 असे वाढत जातात. म्हणजे पहिल्यांदा सगळे स्टार्टिंगला 0 होतात, 1 1 1 हळूहळू वाढत जातो, पुन्हा मग 0 0 0 0 0 वाढत जातो. लक्षात आलं, म्हणून त्याला काय नाव दिलंय, ट्विस्टेड रिंग काउंटर. आता स्टेट नंबर, स्टेट नंबर म्हणजे काही नसतं बेटा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि पुन्हा 0, पुन्हा काय बेटा 0. आता डेसिमल इक्वॅलेंट, डेसिमल इक्वॅलेंट म्हणजे 8 4 2 1 चं लॉजिक यूज करायचं, 0 आकडे लिहायचे. हे सगळ्याचे सगळे काय झाले बेटा, 0. हा कितीचा आकडा आहे, 1. त्याच्यानंतर 8 4 2 1, 2 आणि 1 3 झालं, हे 8 4 4 आणि 2 6 आणि 1 7 झालं. ठीक आहे, चौबल 1 आहे, चौबल 1 म्हणजे काय झालं बेटा, हे 15 झालं. त्याच्यानंतर 8 आणि 4 12 आणि 2 हे 14 झालं. ठीक आहे, 8 आणि 4 12. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 8 आणि पुन्हा हे 0. डेसिमल इक्वॅलेंट कळालं बेटा, डेसिमल इक्वॅलेंट कसं लिहिलं कळालंय, डेसिमल इक्वॅलेंट कसं लिहिलं कळालंय. सगळ्यात शेवटी तुमचं आता वेवफॉर्म, वेवफॉर्म कशी काढायची. वेवफॉर्म काढताना बेटा पहिल्या क्लॉक पल्स पासून इथे सगळ्यात पहिले जे आउटपुट येईल ते तुमचं Q0 असेल. इथून निघालं आणि साधारणपणे 5 पल्स, 1 2 3 4. ठीक आहे, 4 पल्सेस पर्यंत याला पल्सेसला नाव दे वाटलं असं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 5व्या नंबरच्या पल्स पर्यंत खाली घ्यायचं आणि पुन्हा नंतर स्ट्रेट दाखवायचं. ठीक आहे, आता Q1 दाखवायचं असेल ना, थोडंसं याच्या एक स्टेप पुढे जायचं, म्हणजे हे इथून आलं ना, हे आता पुढून चालू करा, पुढून चालू केलं, एंड पण त्याच्या पुढून करायचं,
एन पण त्याच्या पुढून ट्विस्टेड रिंग काउंटर हळूहळू पुढे चालतं ना बेटा. त्याच्यानंतर पुन्हा Q2 एक स्टेप पुढे, पुन्हा इकडून पण एक स्टेप पुढे, हे झालं Q2. ठीक आहे. Q3 पुन्हा एक स्टेप पुढे गेलो, इकडे पण एक स्टेप पुढे जाईल. ठीक आहे. हे झालं Q3चं आउटपुट. Q0 Q1 Q2 Q3 हे झालं तुमचं ट्विस्टेड रिंग काउंटर और जॉन्सन काउंटर. खूप महत्वाचा ट्विस्टेड रिंग काउंटर और जॉन्सन काउंटर. ट्विस्टेड रिंग काउंटर और जॉन्सन काउंटर पुन्हा खूप 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 IMP आहे. रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर किंवा ट्विस्टेड रिंग काउंटर काहीतरी टपकतं म्हणजे टपकतंच. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबल वेव्हफॉर्म. ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबल वेव्हफॉर्म काढून घ्यायचे. ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायचा आहे बेटा. व्हिडिओ पॉज करून. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल लिखापडी घ्यायची आहे. The above figure shows the twisted ring counter. The above figure shows the twisted ring counter where all the flip-flops are negative edge triggered. 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 पुढचा point. Initially, let us assume that all the flip-flops are reset. Initially, let us assume that all the flip-flops are reset. Therefore, Q3, Q2, Q1, Q0. Therefore, Q3, Q2, Q1, Q0 is equal to chobble 0. Is equal to chobble 0. पुढचा point. But Q3 चा bar is equal to 1. Q3 चा bar is equal to 1. Q3 चा bar बेटा असं लिहितात. Q3 चा bar is equal to 1. Which is given to the J0. Hence, on the first negative edge of the clock, Q0 will be set. Therefore, second step लिहायची. Q3, Q2, Q1, Q0 is equal to 0001. Therefore, Q3, Q2, Q1, Q0 इथं लिहित जातो बेटा वाटलंस तर. Q3, Q2, Q1, Q0 is equal to किती बेटा 0001 is equal to 0001 इथं लिहितोय बेटा बघून घ्या. is equal to किती बेटा 0001. ठीक आहे. is equal to 0001. पुढे घ्या. On the next falling edge of the clock we get पुढचा falling edge of the clock काय भेटेल. On the next falling edge of the clock we get Q3, Q2, Q1, Q0 is equal to 0011 is equal to 0011. पुढचा point. On the next falling edge of the clock we get Q3, Q2, Q1, Q0 पुढचा बेटा आता आला 0011 झाला. आता काही we get 0111. Q3, Q2, Q1, Q0 we get Q3, Q2, Q1, Q0 is equal to 0111. पुढचा point. On the next falling edge of the clock we get Q3, Q2, Q1, Q0 is equal to chobble 1. Q3, Q2, Q1, Q0 is equal to chobble 1. तू टेबलच लिहितोय बेटा मी, बाकी काही विशेष करत नाहीये. ठीक आहे. पुढे नाव खालच्या वर घ्या. पुढचा पण घ्या. नाव Q3 is equal to 1. But Q3 चा bar is equal to 0. Which is again given to the J0. Therefore, on the next falling edge of the clock we get Q3, Q2, Q1, Q0 is equal to 1110. Puts a point. On the next falling edge of the clock
On the next falling edge of the clock, we get Q3, Q2, Q1, Q0. Q3, Q2, Q1, Q0 is equal to 1100 is equal to 1100 is equal to 1100. Puts a point. On the next falling edge of the clock, on the next falling edge of the clock, on the next falling edge of the clock, अख्खा तो टेबल लिहितोय मी, बाकी काही विशेष करत नाहीये. On the next falling edge of the clock, we get Q3, Q2, Q1, Q0. Q3, Q2, Q1, Q0 is equal to 1000 is equal to 1000 is equal to 1000. And finally, on the next falling edge of the clock, we get Q3, Q2, Q1, Q0. And finally, on the next falling edge of the clock, we get Q3, Q2, Q1, Q0 is equal to 0 is equal to 0. ओके बच्चा लोक, इथे तुमचा शिफ्ट रजिस्टर्स नावाचा चॅप्टर संपलेला आहे. उद्यापासून काउंटर्स नावाचा चॅप्टर माझा चालू होईल. उद्यापासून कुठला चॅप्टर चालू आहे बेटा? काउंटर्स नावाचा. ठीक आहे. दॅट्स ऑल बच्चा लोक, बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.